आज आपण शिकू हेड अँड शोल्डर पॅटर्न, जे चार्टवर अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते ज्यावेळेस बनते तर आपल्याला त्याच्यात जबरदस्त एंट्री घेता येते. आणि एंट्री घेतल्यावर आपल्याला टार्गेट, टॉप लॉस कसे लावू तेही पाहू. आणि हेड अँड शोल्डर पॅटर्न जे आहे ते चार्टवर कसं दिसते तेही आपण आज पाहून घेऊ. आपण तर रोजच नवीन नवीन कॅन्डलस्टिक किंवा चार्ट पॅटर्न आपण व्हिडिओमध्ये दाखवून राहिलो. कारण सगळे चॅट पॅटर्न तुमच्या लक्षात आले पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करून राहिलो. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आता आपण चला पाहू चार्टवर की हा हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे हा कसा दिसते. तर पहिले तुम्ही पहा, इथं तुम्हाला एक लेफ्ट साईडले शोल्डर दिसून राहिलं, म्हणजे हे लाईनमध्ये केलेलं आहे. आणि इथून हा दिसून राहिला हेड, त्याच्यानंतर राईट साईडला एक शोल्डर आहे, याले म्हणते हेड अँड शोल्डर पॅटर्न. आणि जेव्हा याची हे ट्रेंड लाईन आहे, हे ज्यावेळेस इथं लिहिलं आहे ब्रेकआउट झाल्यावर आपल्याला अशी सिच्युएशन ज्यावेळेस बनन मार्केटमध्ये, त्यावेळेस आपल्याला हा ट्रेड घेता येते. तर हेड अँड शोल्डर पॅटर्न चार्टवर कसा दिसन आणि आपल्याला याले कॅन्डलमध्ये कसा ओळखता येईल, कारण हे लाईन आहे. लाईनमध्ये तर आपल्याला सरळ दिसून राहिलं की अशा लाईन आहेत बा, हे सरळ इथं ट्रेंड लाईन ओढू आपण. एक इथं इथं एक वेळेस त्यानं सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर इथं सपोर्ट घेतला आणि इथून या सपोर्टले ब्रेक करून मार्केट खाली आलं, थोडंसं रिटेक केलं, इथं वर गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कुठंतरी एंट्री बनणार आहे आपली. तर आपण पाहणार आता हे समजा डाऊन ट्रेंडवर आहे, आपल्याला अप ट्रेंडमध्ये पाहायचं आहे. पहिले अप ट्रेंडमध्ये अशा टाईप जे आहे तुम्हाला हे दिसून राहिलं असं, मी तुम्हाला झूम करतो थोडंसं. तर हे पहा, हेड अँड शोल्डर पॅटर्न. तर हा जो पॅटर्न आहे, हा ज्यावेळेस ब्रेक होते त्यावेळेस आपल्याला इथं एंट्री भेटते सेलसाठी. आपण सेल पोझिशन, पुट बाय सेल करू शकतो आपण इथं. कॅन्डल पॅटर्न ज्यावेळेस आपण कॅन्डलमध्ये पाहतो, चार्ट ज्यावेळेस आपण कॅन्डलमध्ये ॲनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला नाही समजत. समजा आता ह्या एकाच रंगाच्या सगळ्या कॅन्डल आहेत, तिथं आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ग्रीन, रेड अशा कॅन्डल बनतात. आता हे हे जे आहे हे हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. त्याच्यानंतर कसं झालं आहे, हे इथंचा एक शोल्डर बनला, त्याच्यानंतर हा हेड बनला आणि त्याच्यानंतर राईट साईडला एक शोल्डर बनला आणि हे ट्रेंड लाईन ज्यावेळेस ब्रेक झाली, इथं ब्रेकआउट आणि त्यांना जे एक जबरदस्त टार्गेट आपल्याला इथं भेटते. हे जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत जे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आणलेले आहेत, भरपूर कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आपण व्हिडिओ दिलेले आहे. तर ते कॅन्डलस्टिक पॅटर्नचे जे व्हिडिओ आहे ते टोटली आपल्या चॅनलवर यूट्यूबवर फ्री आहे. तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, चॅट पॅटर्न, सपोर्ट रजिस्टर, हे सगळे व्हिडिओ आपण ह्याच्यात दिलेले आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहून घ्या एकदा, सगळं लक्षात येऊन जाईल. कारण चॅट पॅटर्न ज्यावेळेस बनतात म्हणजे त्यावेळेस एक जबरदस्त आपल्याला रॅली पाहायला भेटते आणि त्या रॅलीमध्ये आपण असलो पाहिजे त्यावेळेस, तरच आपण मार्केटमधून प्रॉफिट काढू शकतो. हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. त्याच्यानंतर हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे, हा दिसून राहिला असेल तुम्हाला अशा टाईप. तर तुम्हाला मार्केटमध्ये हा पॅटर्न ओळखणं गरजेचं आहे. हा जो आहे तर हा चार्टवर तुम्हाला कसा दिसणार, कसा तुम्ही ओळखसान, थोडंसं खालीवर होऊ शकते, ठीक आहे ना. तर हे तुमच्या ज्यावेळेस तुम्ही डेली कॅन्डल पाहत राहिले, कॅन्डलस्टिक जेवढं तुम्ही ॲनालिसिस करसाल, जेवढ्या कॅन्डल तुम्ही ॲनालिसिस करत गेले, पाहत राहिले कॅन्डल बनतात कशा, रेड कशी बनते, ग्रीन कशी बनते, काय त्याचे समजा तर ह्या ज्या कॅन्डल आहे ह्या बनतात कशा आणि त्याचा बिहेवियर काय राहते हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात घेणं आहे.
आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असे पॅटर्न दिसले तर तिथं तुम्हाला एक जबरदस्त एंट्री भेटू शकते. तर कॅन्डलस्टिक पॅटर्न त्याच्यासाठी आपण याच्यावर हे व्हिडिओ आणलेले आहे. आणि जर तुमच्या जवळ अकाउंट नसन तर आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. इंडियन मार्केटचे अकाउंट त्याच्यावर भेटून जाईल तुम्हाला. डेल्टाचं अकाउंट क्रिप्टोसाठी तुम्हाला त्याच्यावर भेटून जाईल. तर पटकन जाऊन अकाउंट ओपन करून घ्या. आणि हे हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. हे म्हणजे आता हे कॅन्डलमध्ये आहे. तर कॅन्डलमध्ये हेड अँड शोल्डर तुम्हाला अशा टाईप दिसू शकते. त्यानंतर एक नेकलाईन जे आपली ट्रेंड लाईन आहे ते जर ब्रेक झाली तर त्याच्यात आपण जबरदस्त एंट्री घेऊ शकतो. चार्टवर तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न अशा प्रकारचं दिसून येईल. लेफ्ट शोल्डर, त्याच्यानंतर हेड, त्याच्यानंतर राईट शोल्डर. फक्त हे तुम्हाला चार्टवर अशा प्रकारचं दिसत. तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. हे हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. हे लाईनमध्ये आहे. ब्रेकआउट कसा झाला आहे, काय झाला आहे, तुम्हाला जर समजून घ्या वेळ नसेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा, शेअर करून ठेवा आणि जर किंवा याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. कारण तुम्हाला मग हे चार्टवर तुमच्या लावता आलं पाहिजे तुम्हाला. आणि हा जो आहे डाऊन ट्रेंडमध्ये ज्यावेळेस बनते, हा हेड अँड शोल्डर आपण जो पाहिला तो अप ट्रेंडमध्ये, तिथं आपल्याला शॉर्ट सेल भेटू शकते, पुट बाय किंवा सेल करता येते. आणि त्याच्यानंतर आपला हा जो डाऊन ट्रेंडमध्ये जो बनला आहे हेड अँड शोल्डर हा सॉरी, तर हा जो बनला आहे तर याच्यात आपल्याला पुट बाय करता येते, सॉरी कॉल बाय करता येते. हेड अँड शोल्डर सरळच बनणार असं काही नाही आहे. हा थोडासा असा तिरप्या टाईप बनला आहे. तर हे अशा प्रकारचे हेड अँड शोल्डर बनू शकतात. हे चार्टवर तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारमध्ये हेड अँड शोल्डर बनतात. म्हणजे असं नाही की बा तो सरळच बनणार आहे. कधी अप ट्रेंडमध्ये तो हेड अँड शोल्डर हायर आहे करून तोही हेड अँड शोल्डरच त्याले बनले जाते. पण तो काय आहे तो रॉंग हेड अँड शोल्डर. करेक्ट हेड अँड शोल्डर कसा, हा जो हायर आहे बनला, हा कसा रॉंग झाला आहे. हा जो करेक्ट बनला हे आपली निकलाईन आहे किंवा ट्रेंड लाईन म्हणतो आपण. एक याले ब्रेक केल्यानंतर इथं कुठं आपली एंट्री बनवून जाईल. हे हायर आहे कंडी, हा हेड अँड शोल्डर नाही आहे, हा हेड अँड शोल्डर आहे. तर हे थोडंसं तुम्ही हे डिझाईन, हे कॅन्डलस्टिक पॅटर्न हे तुम्ही लक्षात घ्या. आणि असेच नवीन व्हिडिओ रोज आम्ही टाकतो यूट्यूबवर. आणि त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलले सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला भेटले पाहिजे, याच्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.